मिरगाव फार्म हाऊसवर आता पोलिसांचं लक्ष आहे आणि नरबळीच्या धागेदोऱ्यांसाठी पोलिसांचा तपास आता सुरू झालेला आहे। ईशान्येश्वर मंदिर परिसरामध्ये पोलिसांनी धाव घेतली आहे आणि काल रात्री फार्म हाऊसचा पंचनामा करण्यात आलाय। महिला अत्याचार प्रकरणातला हा भोंदू अशोक खरात याला आणखी 5 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। खरातनं अघोरी कृत्यांसाठी नरबळी दिल्याचा हा संशय पोलिसांना आहे, त्या दृष्टीनं पोलिसांचा हा तपास सुरू आहे। ते मिरगाव इथल्या त्याच्या अलिशान फार्म हाऊसमध्ये पोलिसांनी बंदूक आणि काडतुसं यापूर्वीच हस्तगत केलेली आहेत। तर मिरगाव इथल्या शिवनिका संस्थांच्या आवारामध्ये असणाऱ्या ईशानेश्वर मंदिर तसंच आमराईच्या परिसरामध्ये तो होम हवन आणि पूजा विधी करायचा। काल रात्री नाशिक क्राईम ब्रांच पथकानं फार्म हाऊसवर येत परिसराचा पंचनामा देखील केला। आता या परिसरातून नरबळीच्या संशयाचे काही धागेदोरे पोलिसांना हाती लागलेले आहेत का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर मिरगाव इथल्या शिवनिका संस्थांच्या परिसरातून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी। महिला अत्याचार प्रकरणातील आरोपी भोंदू खरातनं नरबळी दिल्याचा संशय व्यक्त करत पोलिसांनी आणखी 5 दिवस पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी केली होती आणि त्या दृष्टीने त्या तपासासाठी पोलिसांना न्यायालयाने आणखी 5 दिवसाची भोंदू खरातच्या बाबतीत पोलीस कोठडी वाढवली आहे। आता आपण आहोत मिरगाव येथील ईशान्येश्वर मंदिर परिसरामध्ये आणि जवळपास 45 एकराचा हा परिसर आहे आणि आता तुम्ही माझ्या मागे या, मी तुम्हाला दाखवतोय हा मंदिर परिसरातील ही ईशान्येश्वर मंदिराची बाजू आहे आणि दुसऱ्या बाजूला आमराई आहे आणि त्याच बाजूला आरोपी भोंदू खरातचं फार्म हाऊस देखील आहे। ही आमराईला संपूर्ण परिसरामध्ये बाजूने तार कंपाऊंड जे आहे ते करण्यात आलेलं आहे। आतमध्ये कोणीही जाऊ शकत नाही आणि या ठिकाणी आपण दृश्यामध्ये बघू शकतो होम हवन करण्यासाठी लागणारं साहित्य आहे किंवा लोखंडी मटेरियल जे म्हणू शकतो आपण ते आहे। या ठिकाणी भोंदू अशोक खरात अघोरी पूजा देखील करत असल्याची देखील माहिती जी आहे ती समोर आलेली आहे आणि त्या दृष्टीने पोलिसांकडनं तपास केला जातोय। या फार्म हाऊसच्या परिसरामध्ये आमराई आहे आणि या आमराईमध्ये जाण्यासाठी जागा देखील नाहीये, म्हणून मात्र या ठिकाणचा संशय पोलिसांना आहे। मात्र काल रात्री पोलिसांनी या ठिकाणी पंचनामा देखील केलाय, या ठिकाणची पाहणी देखील केली आहे आणि मिरगावच्या या फार्म हाऊसवर या आरोपी भोंदू खरातला पोलीस आणणार का असा देखील आता प्रश्न उपस्थित होतो आहे। काही वेळातच पोलीस या मिरगावच्या फार्म हाऊसवर या आरोपी खरातला घेऊन येण्याची शक्यता देखील वर्तवली जाते आहे। त्या दृष्टीने नरबळी दिल्याचा संशय पोलिसांना त्यावर आहे आणि त्या दृष्टीने आता पोलिसांकडनं तपास केला जातो आहे। कुणाल जमदाडे, जी 24 तास, मिरगाव, नाशिक।